संकष्टी तर संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानून संकटे दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. तर एका वर्षात 12 आणि त्या वर्षी जर अधिक मास असेल तर 13 अशा संकष्टी चतुर्थी येतात. आणि चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारका चतुर्थी म्हणतात. तर अधिक मासातील अंगारका चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदाच येते. या व्रताचा विधी अतिशय सोपा आणि सरळ आहे. या दिवशी भक्त उपवास करून गणपतीची मनोभावे पूजा करतात, दुर्वा, फुले आणि मोदक अर्पण करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर हा उपवास सोडला जातो. भक्त अनुभवानुसार हे व्रत मनोभावे केल्यामुळे जीवनातील अडथळे, संकटे दूर होतात आणि इच्छापूर्ती होतात असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठी देखील हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि सुखसमृद्धी लाभते. थोडक्यात संकष्टी चतुर्थी हे व्रत श्री गणेशाच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्ने दूर करणारे एक प्रभावी आणि सुलभ व्रत आहे. तशी ही माहिती काही नवी नाही, पण तरीही आमचा हा प्रयत्न आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओम गम गणपतये नमः.